मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंतची वेळ दिली होती। यावेळेत सरकारकडून निर्णय न झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं जाहीर केलंय। या उपोषणादरम्यान राज्यभरातील मराठा समाज बांधव आपल्याला भेटायला मुंबईत येतील असं जरांगे पाटील यांनी जाहीर केल्यानंतर या आंदोलनाची अनेक घटकांनी धास्ती घेतली आहे। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत येऊन कायदा हातात घेणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही असा धमकीवजा इशारा दिल्यानं मराठा समाजात असंतोष निर्माण होऊ लागलाय। कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं या संदर्भात आज बैठक घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। यावेळी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाचा 2021 मधील निकाल, राज्यघटनेतील आरक्षणासंदर्भातील तरतुदी, इंदिरा सहानी खटल्याचा निकाल याची माहिती नसलेली व्यक्ती 5 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवते हे राज्याचं दुर्दैव आहे अशा भावना व्यक्त केल्या। अशा धमक्यांना न घाबरता आम्ही मुंबईत येणारच असा निर्धार व्यक्त करत सकल मराठा समाजानं नामदार अजित पवार आणि त्यांच्या कंपूतील लोकांच्या ईडी चौकशी का थांबल्या याचा जाब ईडी कार्यालयात जाऊन विचारू असा इशाराही यावेळी देण्यात आला। आणि हा मोर्चा किंवा हा जी आमची वारी आहे ही अत्यंत शांततेने होणार आहे अशा पद्धतीनं सांगून देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे अकलेचे तारे ओढलेले आहेत हे अत्यंत चुकीचे आहेत। त्यांनी असं सांगितले की कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर आम्ही मुलाहिजा ठेवणार नाही आहे। अरे कुणाला बोलताय? ज्या मराठा समाजानं आपल्या हक्कासाठी मुंबईला येण्याचं ठरवलेलं आहे आणि कुठलीही मागणी जर आपली असेल अंतिम ही मुंबईतच सचिवालयासमोर मागायची असते, अशा वेळेला मराठा समाजाला कोण धमकी देत असेल तर मराठा समाज अशा धमकीला भिणार नाही आहे आणि पुन्हा त्याच ताकदीनं मराठा कोट्यावधीनं मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळी या अजितदादांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही आहेत। बघतो आम्हाला कोण अडवतं ते, आम्ही मुंबईला जाणारच आहोत। महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की असा कमी शिकलेला, कायदा माहीत नसलेला अडाणी उपमुख्यमंत्री मिळाला आहे। आमचं असं म्हणणं आहे की आम्ही यांच्या या अजित पवारांच्या धमकीला आम्ही घाबरत नाही। आता संख्या वाढेल, मुंबईला आम्ही धडकणारच आहोत आणि अजित पवारांच्या नाकावर टिचून मराठा हा ओबीसीमधून आरक्षण घेणार। ओबीसीची व्याख्या या अडाणी उपमुख्यमंत्र्याला कळत नाही। ज्या मुंबईला आम्ही निघालोय ना आणि ज्याच्यापासून तुम्ही लांब पडताय ते ईडीचं ऑफिससुद्धा मुंबईलाच आहे। एकदा ह्या लाखोच्या मोर्चामध्ये काही हजारोची माणसं ईडीच्या ऑफिसात जाऊन विचारणार आहेत की अजित पवार आणि त्यांच्या कंपूमधल्या लोकांच्या ईडीच्या किशेच्या चौकशी का थांबल्या याची सुद्धा गोष्ट महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे। आणि असं झालं तरच कायद्याच्या राज्याची संकल्पना जी अजित पवारांना मान्य आहे ती खरी आकाराला येईल। या बैठकीला आर.के. पोवार, बाबा पार्टे, उदय लाड, स्वप्नील पार्टे, दिलीप पाटील, अमित अतिगरे, महादेव पाटील, उत्तम वरुटे, विक्रमसिंह जरग, सुशील भांदिगरे, शाहीर दिलीप सावंत, अवधूत पाटील, सुनीता पाटील, सुधा सरनाईक, सुवर्णा मिठारी, लता जगताप, रेश्मा पवार, कल्पना शेळके यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते।